आपलं अस्तित्व ही काही साधी गोष्ट नाहीये. ही एका महाकाय वैश्विक नाटकाची, तब्बल 4 अब्ज वर्षांच्या संघर्षाची आणि नशिबाची कहाणी आहे. चला तर मग सुरू करूया हा अविश्वसनीय प्रवास. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला नेहमीच पडतो. एका निर्जीव धगधगत्या गोळ्यापासून आज आपण जे काही बघतोय, ही सगळी जीवसृष्टी, हा प्रवास कसा झाला असेल? चला, ह्या रहस्याचा उलगडा करूया. तर आपला हा प्रवास आपण 5 भागांमध्ये बघणार आहोत. पहिल्या पेशीपासून ते आजच्या आपल्यापर्यंत, म्हणजे आधुनिक मानवापर्यंत, यातले महत्त्वाचे टप्पे आपण पाहणार आहोत. चला तर मग आपल्या कथेच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. थोडा विचार करा. आजपासून तब्बल 4 अब्ज वर्षांपूर्वीची पृथ्वी कशी असेल? त्या काळातली पृथ्वी म्हणजे अक्षरशः नरकच होता असं समजा. सतत ज्वालामुखींचा उद्रेक, विषारी वायू आणि उकळते समुद्र. म्हणजे अशा परिस्थितीत जीवन जन्माला येईल ही कल्पना करणं सुद्धा जवळजवळ अशक्यच होतं. पण मग जीवन नेमकं सुरू झालं तरी कसं? याबद्दल 2 मुख्य शक्यता सांगितल्या जातात. एक म्हणजे जीवनाचं बीज, म्हणजे त्याचे जे मूळ घटक आहेत ते उल्कापिंडांसोबत अंतराळातून आले असावेत. आणि दुसरी शक्यता म्हणजे ते आपल्याच ग्रहावरच्या समुद्रातल्या काही रासायनिक घडामोडींमधून जन्माला आलं असेल. कारण काहीही असो, पण जीवनाचा उदय झाला एका अगदी सूक्ष्म एकपेशीय जीवाच्या रूपात. आणि हाच तो आपला पहिला पूर्वज, ज्याच्यात पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाची आनुवंशिक माहिती म्हणजे DNA दडलेली होती. ही जी टाईमलाईन आहे ना, ती आपल्याला त्या प्रचंड मोठ्या काळाची कल्पना देते. म्हणजे बघा ना, अब्जावधी वर्षांच्या या प्रवासात काही क्षण असे होते ज्यांनी आपली ही संपूर्ण कहाणीच बदलून टाकली. आपण त्यातलेच काही सगळ्यात महत्त्वाचे क्षण आता पाहणार आहोत. ओके, तर आता आपली कथा समुद्रातल्या जीवनाकडे वळते. इथे एक नवी स्पर्धा सुरू झाली होती आणि गंमत म्हणजे यातूनच आपल्या शरीराची रचना अधिक गुंतागुंतीची व्हायला सुरुवात झाली. विचार करा, समुद्रातल्या त्या अंधारात नुसतं चाचपडणं किती धोकादायक झालं असेल. शिकारी आणि शिकार यांच्यात एक नवीनच स्पर्धा सुरू झाली होती. आणि या गरजेतूनच एक क्रांतिकारी बदल घडला, तो म्हणजे डोळ्यांचा जन्म. पहिल्यांदाच आपल्या पूर्वजांना हे जग दिसलं. आणि मग आला तो निर्णायक क्षण, साधारण 37.5 कोटी वर्षापूर्वी, जेव्हा एका नैसर्गिक संकटामुळे आपल्या पूर्वजांना काहीतरी असं करावं लागलं जे तोपर्यंत अशक्य वाटत होतं. झालं असं की उथळ पाण्यात ऑक्सिजन कमी झाला आणि श्वास घेणंच मुश्किल होऊन बसलं. आणि मग म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. जगण्यासाठी एक नवीन जुगाड तयार झाला, फुफ्फुसं. श्वासासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याच्या या गरजेतूनच आपल्या पूर्वजाने जमिनीवर आपलं पहिलं पाऊल टाकलं. म्हणजे बघा, एका संकटाने संधीचं एक संपूर्ण नवीन जगच उघडलं होतं. पण जमिनीवर येताच एक नवीन आव्हान समोर उभं ठाकलं होतं. कारण पृथ्वीवर आधीच काही महाकाय जीवांनी आपलं राज्य स्थापन करायला सुरुवात केली होती. डायनासॉरच्या आगमनापूर्वीच पृथ्वीने एक महाविनाश पाहिला होता. ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकांमुळे जवळजवळ 95% जीवसृष्टी नष्ट झाली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातूनही आपले पूर्वज वाचले. हा खरंच एक चमत्कारच होता. जे वाचले होते त्या आपल्या सस्तन पूर्वजांसाठी जग आणखीनच धोकादायक बनलं होतं. कारण आता सगळीकडे डायनॉसॉरचा वावर होता. त्यामुळे जगण्याचा एकच मार्ग उरला होता, त्यांच्या नजरेआड राहणं. म्हणजे लहान चिचुंद्रीसारखं बनून बिळात लपून दिवस काढणं. याच काळात आपल्यामध्ये काही खूप महत्त्वाचे बदल झाले. रात्रीच्या अंधारात वावरण्यासाठी आपली इंद्रिये तीक्ष्ण झाली. शरीरावर केस आले, जे थंडीपासून आपलं संरक्षण करायचे. आपल्याला थंडी वाजल्यावर अंगावर जो काटा येतो ना, ती याच प्राचीन केसांची एक आठवण आहे. इंटरेस्टिंग आहे ना? कोट्यावधी वर्ष आपले पूर्वज अक्षरशः डायनॉसॉरच्या सावलीत जगले. पण मग अंतराळातून एक अशी घटना घडली ज्याने सगळंच चित्र पालटून टाकलं. आजपासून 6.5 कोटी वर्षांपूर्वी जवळजवळ माउंट एव्हरेस्टच्या आकाराचा एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला. त्या एका धडकेमुळे वातावरणात धूळ पसरली, सूर्यप्रकाश अडला आणि पृथ्वीवरची डायनासॉरची तब्बल 15 कोटी वर्षांची राजवट संपली. आणि म्हणतात ना, निसर्गाचा एक नियम आहे, कोणत्याही नवीन निर्मितीपूर्वी जुनी निर्मिती नष्ट व्हावी लागते. याचाच अर्थ
तो विनाश केवळ शेवट नव्हता, तर एका नव्या युगाची सुरुवात होती. आपल्यासारख्या सस्तन प्राण्यांसाठी आता मैदान पूर्णपणे मोकळं झालं होतं. डायनासॉर गेल्यानंतर आपले ते लहान पूर्वज आता बिळातून बाहेर आले. सुरुवातीला कीटक आणि फळं खाऊन त्यांनी स्वतःला वाचवलं आणि मग हळूहळू रिकाम्या झालेल्या जंगलांवर, झाडांवर आपलं राज्य स्थापन केलं. आणि आता आपण आपल्या कथेच्या अंतिम आणि कदाचित सर्वात नाट्यमय टप्प्यात पोचलो आहोत. झाडांवर आरामात राहणाऱ्या आपल्या पूर्वजांना पुन्हा एकदा एका मोठ्या बदलाला सामोरं जावं लागलं. झालं असं की हवामान बदललं, आफ्रिकेतली घनदाट जंगलं कमी झाली आणि गवताळ प्रदेश वाढले. त्यामुळे आपल्या पूर्वजांना नाईलाजानं झाडांवरून खाली जमिनीवर यावं लागलं. आणि मग ते 2 पायांवर चालू लागले, ज्यामुळे त्यांचे हात इतर कामांसाठी मोकळे झाले आणि याच हातांनी पुढे जाऊन इतिहास घडवला. पण यातला सर्वात मोठा गेम चेंजिंग बदल होता अग्नीवर मिळवलेलं प्रभुत्व. अन्न शिजवल्यामुळे काय झालं तर ते पचायला खूप सोपं झालं. यात जी प्रचंड ऊर्जा वाचली ना, तीच ऊर्जा आपल्या पूर्वजांच्या मेंदूच्या विकासासाठी वापरली गेली. कारण आपला मेंदू हा शरीरातला सगळ्यात जास्त ऊर्जा खाणारा अवयव आहे. खरंच, एका सूक्ष्म पेशीपासून सुरू झालेला हा प्रवास किती अविश्वसनीय आहे नाही का? प्रत्येक संकटावर मात करत, प्रत्येक संधीचं सोनं करत, आपण या ग्रहावरची सर्वात बुद्धिमान प्रजाती बनलो. जवळजवळ 4 अब्ज वर्षांच्या या संघर्षानंतर आपण आज इथे पोहोचलो आहोत. पण आपली कहाणी इथे संपत नाही. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की आपल्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा काय असेल? काय वाटतं?